शिकत आहे। तुम्हाला वाटेल आम्ही बालवाडीत मी खूप मार खाल्ला आहे, शिंदे मॅडमचाही खाल्ला आहे आणि घोडके टीचरांचाही खाल्ला आहे, तरी पण मी त्यांच्याकडून खूप काही शिकले। ते म्हणायचे त्यांची शिस्त एक वेगळीच होती, त्यांची शिस्त मला लागली आहे। ते म्हणायचे कालवा करू नका, तेव्हाही मी कालवा करायचे। मी किती मार खाल्ले तरी पण मी रडत नव्हते, कारण की मी म्हणायचे मार खाऊनच आपण मोठं होतो, मार खाऊनच आपण मोठं होतो। मग नंतर आम्हाला पहिली यादव टीचर भेटल्या। यादव टीचरांची मला खूप भीती वाटत होती। तुम्हाला वाटेल मी पहिलीत अभ्यास करत असेल, मी हुशार असेल, पण मी पहिलीत हुशार होते, खरं अभ्यासच करत नव्हते। टीचरांचा खूप वेळा मी मार खाल्ला आहे। मग मी त्याच्यानंतर यादव टीचर म्हणल्या, लक्ष्मी तू हुशार आहेस, तू जर आणखीन अभ्यास केला तर तू मोठ्या पदावर जाऊन पोहोचशील। मग मी तेव्हापासून अभ्यास करायला सुरुवात केली। मग आम्हाला तिसरीत नवले सर आले। नवले सरांना पहिल्यांदा पाहिल्यावर आम्हाला खूपच वेगळं वाटलं। नवले सर आम्हाला हाणतील, वरडतील, मारतील याची भीती आमच्या मनात कायम राहायची। नवले सरांचा जेव्हा पहिला दिवस होता तेव्हा त्यांचं आम्ही स्वागत करण्यासाठी काही फुले येतील ठेवले होते। मग नंतर ते जेव्हा वर्गात आले तेव्हा ते कॉलवरती बोलत होते। मग नंतर त्यांनी कॉल ठेवला आणि आम्ही ही तयारी केलेली बघून त्यांना खूप आनंद झाला। खरं त्यांना पाहून आम्हालाही आनंद झाला, पण आम्हाला बोलू वाटतच नव्हतं। मग नवले सर आम्हाला वर्गात बसला। आम्ही जर माझी आणि प्रगतीची भांडण झाली तर सर म्हणत होते इकडे या दोघे, पण दोघांनाही वरडायचे आणि म्हणायचे गळ्यात हात घाला आणि जावा। मग आम्ही तेव्हापासून आमचे भांडण मिटलेत। नवले सरांकडून आम्ही खूप काही शिकलो। नवले सर कसं बोलतात, नवले सर कशी गाडी चालवतात, नवले सर रोज कसे येतात, नीटनेटकं येतात का वेगळं येतात, नवले सर एकटेच येतात का कुणाला घेऊन येतात, असं बारीक बारीक गोष्टींवर आमचं खूप लक्ष असायचं। नवले सर फळ्यावर जे देत होते ते समजात आधी जयवीरचं किंवा माझं नाहीतर प्रगतीचं असायचं, तेव्हा समर्थ नव्हता। आमचा अभ्यास झाल्यानंतर नवले सर म्हणायचे तुम्ही इतकं फास्ट लिहिता, आणि आमचे अक्षरं बघितल्यावर सर म्हणायचे अक्षरं असली नसतात, म्हणून आमच्या सरांनी तिसरीत आम्हाला 12 खडी 14 खडी घेतली। तेव्हापासून आमचे अक्षर सुधारले आणि आम्ही ते अक्षर सुधारून सुद्धा आता 4थीत सुद्धा आम्ही तसलेच अक्षर काढत आहोत, तरीही आम्हाला 12 खडी आणि 14 खडी पाठ नाही आहेत। नवले सर म्हणत होते शुद्धलेखनच्या 10 वळी लिहा, शुद्धलेखनच्या 20 वळी लिहा, शुद्धलेखनचं 1 पेज लिहा। त्यांनी आमच्यासाठी वही आणली होती शुद्धलेखन लिहिण्यासाठी, मला ही वही भेटली। ते म्हणाले ते रोज फळ्यावरती शुद्धलेखन लिहित होते, आम्ही ते बघून लिहित होतो। सर म्हणायचे तसलेच अक्षर काढा, ज्याचे तसले अक्षर येईल त्याचा नंबर येईल। मग आमचे